हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आता आपलं नवरात्र सुरू झालेलं आहे। तर 9 दिवस 9 वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आपण बघणार आहोत। त्यातलंच एक आपलं उपवासाची इडली, जे की खूप सोपी आहे करायला सुद्धा। बघा इथं मी वरी घेतलेला आहे, जे कोण भगर म्हणतात, काही जण वरी म्हणतात। बघू शकता एक वाटी मी वरी घेतलेली आहे, इतकं बास होतं 2 माणसासाठी। इथं सैंधव मीठ घेतलेली, जे उपवासाचा पदार्थ बनवतो आपण त्यामध्ये घालण्यासाठी। आणि इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे, गार पाण्याचा वापर करायचा नाही आहे, गरम पाणीच घ्यायचं आहे। आणि इथं फ्रेश दही आहे, आपलं घरगुती दही जे घरी लावलेलं होतं ते। बघू शकता आता ही सगळी वस्तू आपण घेतलेल्या आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच लागणार नाही आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे फाईन बारीक करायचं नाही आहे, एकदम जो आपला रवा असतो ना, इडलीचा रवा, त्यासारखंच झालं पाहिजे असं। आता बघा मिक्सरमधून मी काढलेले आहे, जसं आपल्याला हवं होतं सेम तसंच रवाळ झालेलं आहे। जास्त पण रवाळ करायचं नाही आणि जास्तही बारीक करायचं नाही। बघू शकता आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं। 1 वाटी भगर बास होऊन जातो 2 व्यक्तीसाठी। आता ह्यामध्ये घालायचं आपल्याला सैंधव मीठ घालायचं आहे, जे की उपवासासाठी वापरलं जातं, कुठेही बाहेर स्टोअरमध्ये आपल्याला अवेलेबल होऊन जातं। आता हे दही काढून ठेवलेलं आहे आपण 1 वाटी, ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे सगळं व्यवस्थित। इतकं दही बास होतं ह्याला। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा सगळं दही आणि मीठ त्याला आपल्याला म्हणजे जी वरी आहे ना त्याला लागली गेली पाहिजे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। मी हे एवढं बेसिक का दाखवते, तर काही कसं करतात की दही घातलं, थोडंसं फिरवलं, लगे पाणी घातलं, ते व्यवस्थित ऑब्झर्व होत नाही, दही सगळं त्याला व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे मी दाखवते तुम्हाला। आता इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, अगदी थोडंच घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे, कारण दही घातलेलं आहे, दहीसुद्धा तो पातळ होतोच नंतर। दही असल्यामुळं पाणी जरा बघूनच घालायचं आहे आपल्याला बेतानं, जास्त पातळ बॅटर करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। बघू शकता अगदी 2-2 चमचे मी बघून घेते पाणी, जसं लागेल तसं आपल्याला ॲड करायचं आहे, मिक्स करायचं आहे। मी इथं चमच्याच्या साहाय्यानं मिक्स केले, तुमच्याजवळ जर काही दुसरं असेल मिक्स करण्यासाठी तर तुम्ही त्याच्यानंसुद्धा केलात तर चालेल। बघू शकता हे असं व्यवस्थित सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं। हे थोडं अजून घट्ट आहे, यात आणखीन थोडंसंच पाणी घालायचं आहे। बघू शकता अगदी 2 चमचे पाणी घातलेलं आहे। मी पुन्हा एकदा सांगते, इथं गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला, गार पाणी वापरायचं नाही आहे। आता हे परत बघा सगळं हलवून असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता व्यवस्थित आपला बॅटर जसं आपल्याला हवा होता तसा तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही इथं। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। असे छान मस्त नवरात्रमध्ये 9 दिवस तुम्हाला उपवासाचे पदार्थ पाहायला मिळतील, जे की सोपे आणि झटपट होणार आहेत। आता ह्याला आपण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनटात काय होईल, ते छान असं फुलेल। बघू शकता 15 ते 20 मिनटं झालेलं आहे, दह्याचं पाणी वर आलेलं आहे। परत एकदा आपण पळीच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं आहे, जे की आपण आता इडलीच्या साच्यामध्ये ह्याचा घालणार आहोत, त्यामुळे मी पळी बदललेली आहे, चमचा ठेवलेला आहे। बघू शकता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे। बघू शकता बॅटर आपल्याला जसं होतं तसं छान फुललेलं आहे। आता इथे इडलीचं पात्र घेतलेलं आहे मी, व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचं ब्रशनं, हातानं लावलं तरी चालेल किंवा ब्रशनं लावलं तरी चालेल, जे तुम्हाला सोपं वाटेल त्याच्यानं। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते थोडं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे, नाहीतर आपली इडली तशीच बसते ती खाली त्यामध्ये साच्यामध्ये, फुलून येत नाही। त्यामुळं हळू अलगद असं घालून घ्यायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे त्याच्यावर पिठावर। बघू शकता आता एक साचा तयार झालेला आहे, आणखीन एक साच्यामध्ये फक्त 2च उठतील, तेवढंच थोडंसं बॅटर आहे। आता इथं मी गरम करायला ठेवलेलं पाणी ऑलरेडी, आता ह्यामध्ये लिंबू टाकायचं आहे, जे खालच्या साईडला पात्रामध्ये काळसर होतं ते लिंबू टाकल्यामुळे होतं काय होतं, पूर्णपणे निघून जातं। आता बघा हे 2 वरती शिल्लक राहिलेली माझी, तर मी त्यामध्ये लावून सोडलं। आता ह्याला जवळजवळ आपल्याला हाय फ्लेमवर 10 मिनटं छान
वाफ काढून घ्यायची आहे, मस्त इडली शिजले गेले पाहिजेत आपले, हे लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता आता इथं 10 मिनिटं झालेले आहेत, आपले इडली झालेली आहे, आपण चेक केलेलं आहे. बघू शकता छान इडल्या तयार आहेत, हलके फुलके आपले. आता हे आपण काढून खाली ठेवलेलं आहे. पूर्णपणे तो गरम आहे, पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला ह्याला हात लावायचं नाही आहे आणि काढायचं सुद्धा नाही आहे. आता इथं बघा पूर्णपणे थंड झालेला आहे. मी एक प्लेट घेतलेला आहे काढण्यासाठी आणि इथं चमच्याच्या साह्याने मी काढते. बघू शकता अलगदच निघायला लागली आपली इडली. पांढरी शुद्ध आणि छान मस्त अशी इडली तयार झालेली आहे, हलकी फुलकी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. बघू शकता किती मस्त हलकी फुलकी छान अशी इडली आपली निघत आहेत, साच्याला चिटकत नाही. कोमट झाल्यावर किंवा पूर्णपणे थंड झाल्यावरच इडलीच्या साच्यामधून इडली काढायची आपल्याला, नाहीतर काय होईल गरम असतानाच काढायला गेला तर ते साच्याला चिटकून बसतो. कोणतीही इडली काढताना थंड झाल्याशिवाय साच्यामधून काढायचं नाही. बघू शकता किती छान मस्त आपले इडली तयार आहेत. 2 व्यक्ती खाण्यासाठी किंवा 1 व्यक्ती खाण्यासाठी उपवासाच्या पहिल्या दिवशी उपवासाची इडली दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सर्वांना धन्यवाद. आणि आजचा रंग आहे पिवळा रंग आहे, बघू शकता तुम्ही. थँक्यू.